दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीतील चेतनानगर इथल्या संतोष संजीवा हेगडे यांच्या मालकीचा सर्वे नंबर 889/11+2A+2B+2C+2D+2F चा 1 प्लॉट नंबर 1 चे क्षेत्रफळ 501 चौरस मीटर आणि वडाळा गाव शिवारातील सुधीर जमनादास गुजराती यांच्या मालकीचा सर्वे नंबर 103/1/2/3 यासी क्षेत्र हे 0.82 आर या मिळकतीपैकी प्लॉट नंबर 10 यासी क्षेत्र 190 चौरस मीटर हे भूखंड मूळ मालक यांचे जागी बनावट इसम उभा करून बनावट इसमाच्या आधार कार्डामध्ये बदल करून त्यांचे जागी मूळ मालकाचे नाव व पत्ता टाकून आधार कार्ड अपडेट करून त्या आधारे बनावट बँक खाते उघडून सदर भूखंड दुसऱ्या इसमास रजिस्टर खात्याद्वारे विक्री करून मूळ मालकाची व विकत घेणाऱ्या इसमांची अशी दुहेरी फसवणूक पूर्वनियोजित कट रचून पद्धतशीरपणे केली म्हणून इंदिरानगर पोलीस ठाणे इथं गुन्हा दाखल करण्यात आलाय। नमूद गुन्ह्याच्या तपासादरम्यान नमूद आरोपींनी आतापर्यंत नाशिक शहरात 5 गुन्हे केल्याचं व त्याद्वारे करोडो रुपयांची फसवणूक केल्याचं तपासादरम्यान निष्पन्न झालंय। दोन्ही वकील गुन्हा घडल्यापासून नाशिक शहरातून फरार होते। सदर आरोपींना इंदिरानगर पोलीस ठाणे डीबी पथकानं भिवंडी जिल्हा ठाणे इथून अटक केली आहे। प्रसंगी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांनी सविस्तर माहिती दिली। इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीतील चेतनानगर येथील संतोष हेगडे यांचा एक प्लॉट बनावट इसम उभा करून विक्री केल्याबाबतची माहिती इंदिरानगर पोलीस ठाण्याला मिळाली होती। त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान यातील आरोपित वकील यांचा सहभाग असल्याबाबतचे निष्पन्न झालेले होते। त्या गुन्ह्याच्या तपासात त्यांनी अजून सुधीर गुजराती यांचा देखील प्लॉट बनावट इसम उभा करून खरेदी करून त्या ठिकाणी एक बिल्डिंग देखील त्यांनी बांधलेली होती आणि ज्यावेळेस आम्ही या गुन्ह्याचा सखोल तपास केला त्यावेळेस एकूण 14 आरोपी यांचा सहभाग असल्याबाबतचे निष्पन्न झालेले आहे। त्यामध्ये आतापर्यंत 8 आरोपींना अटक केलेली आहे। अजून 4 आरोपी याच्यामध्ये पाहिजे आरोपी आहेत, त्यांचा आम्ही शोध घेत आहोत। नमूद गुन्ह्यांचा तपास चालू असून आतापर्यंत नमूद आरोपींनी 5 गुन्हे केल्याबाबतचे निष्पन्न झालेले आहेत। इतर ठिकाणी देखील अशाच प्रकारे जर कुणाचे बनावट प्लॉट झाले असतील तर त्यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा अथवा त्यांच्या जवळच्या पोलिसांशी संपर्क साधावा। सदर गुन्ह्याचा पुढील तपास गुन्हे शोध पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संतोष फुंदे हे करीत आहेत। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी, अंबड विभाग तसेच इंदिरानगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे व सहाय्यक पोलीस निरीक्षक गुन्हे सुनील अंकोलीकर यांचे सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हे शोध पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संतोष फुंदे, पोलीस हवालदार अमजद पटेल, पवन परदेशी, कुलदीप पवार, सागर परदेशी, पोलीस अंमलदार योगेश जाधव, वाल्मिक पाटील, राहुल धोंगडे, सागर कोळी, सौरभ माळी, अमोल कोथमिरे, दीपक शिंदे, प्रमोद कासुदे व महिला पोलीस अंमलदार श्यामल जोशी यांनी केली आहे। राजदीप शिंदे, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक।